जानेफळजवळील गुटी पारडी या रस्त्यावर फक्त नळकाने टाकून जुना पूल बनवण्यात आला होता, परंतु पावसामुळे या पुलावर बऱ्याच ठिकाणी गड्डे पडलेले आहेत। हेच नव्हे तर वरील पूर्ण मटेरियल सुद्धा वाहून गेलेले आहेत, ज्यामुळे या गावातील बस सुद्धा बंद आहे। आपण बघू शकता की या पुलावर असे गड्डे पडलेले आहेत मध्यभागी, आणि ज्यामुळे या गावाची बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। कारण जेव्हा निवडणूक येतात तेव्हा राजकीय नेते या गावाकडे चक्रा मारतात, परंतु जेव्हा निवडणूक झाली त्यानंतर हे राजकीय नेते मात्र कुठेच दिसत नाही, ज्यामुळे या गावातल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे। तरी गावकऱ्याचे म्हणणे आहे की हा पूल उंच करून हा पूल पूर्णतः दुरुस्त करावे, ज्यामुळे या गावात बस येईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। कारण या पुलाची बरीच दुर्दशा झाली, आपण बघू शकता। तर या गावातील सुज्ञ नागरिकाचं काय म्हणणं आहे आपण ऐकू शकतो। तर काय झालं हे अवकाळी आता जो मदत तरी पाऊस झाला, या पावसामुळे या पुलाचं फार नुकसान झालं। जायची सर्व पंचायत पडली, शेतकऱ्याला इथून जाता येत नाही, काही नाही। तरी या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी। म्हणजे दुरुस्ती म्हणजे एक नवीनच समजा एक तर याची उंची वाढवावी, नवा एक तर उंची वाढवून रोड हा म्हणजे पूल बनवण्यात पूल म्हणजे हा रोड कुणीकडे जातो समजा तुमच्या शेतीसाठी पार्टी आणि हा पार्टीपर्यंत जाते। तर तुमच्या शेतीसाठी बी हा मेन आहे, म्हणजे गुटी शिवार संपूर्ण रस्ता आहे, पार्टी गावाचा रस्ता आहे। आणि या रस्ते आता या पावसामुळे मोठं नुकसान झालं, आता जाता येत नाही, काही नाही। खड्डे हा ना, ही खड्ड्याच्या आता गाड्या रात्री बेरात्री गाड्या नेहमी पडतात, बरोबर। आणि थोडसा जरी पाऊस वाढला तर हा पुराच्या मुळे समोरच्या लोकांना जाता येत नाही, ऑटोवाल्याला जाता येत नाही, गाड्यावाल्याला जाता येत नाही। याचं हे व्यवस्थित करण्यात यावं। हो ना, तुमच्या शासनाला हेच निवेदन आहे, चांगल्यात चांगला दर्जाचा पूल बनवण्यात यावे, किंवा नाहीतर याची उंची वाढवून व आम्हाला मार्ग करण्यात यावे समजा असं। बरोबर, तुम्ही घुटी येथील रहिवासी? घुटी सर्व बरोबर, चालते।